Hello. Hello, this is the My Artifact episode number 1987. आजची तारीख आहे 2 ऑगस्ट 2020. वाजले आता दुपारचे 16 म्हणजे 4:15 वाजले. आज मी खूप टायर्ड आहे. गेल्या आपण काही दिवस आर्टिफॅक्ट एपिसोड रात्रीला न करता दिवसाने रेकॉर्ड करत आहे. सो कारण दिवसामध्ये असा प्रकाश राहतो आणि आपण व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड बनवतो असं. ओके, काल मी ॲक्च्युली जो माझा पहिला सेगमेंट होता, जो पहिला सीन होता, तो मी पूर्ण एडिट केला. इट वॉज गुड. येस, कलर ग्रेड वगैरे पूर्ण झालं. आता उद्या ॲक्च्युली मला आजच शूट करायचं होतं, बट ॲक्च्युली आईने मला घेऊन गेली आंघोळाला आणि त्यामुळे मला पूर्ण दिवस गेला. म्हणलं तर आताही होते, असंही नाही. येस, बट कसं आहे की आता कोणकोणते शॉट राहिले. आता आपल्याला किचनमधला एक शॉट आहे टॉप अँगलचा, त्यानंतर फ्रंटवाला आहे. ओके, त्यानंतर फ्रंटवाला आहे आणि त्यानंतर मग एक बॅकवाला आहे. सॉरी, एक बॅकवाला देन फ्रंटवाला आणि फ्रंटवरून मग आई म्हणते फोन आला आहे. ओके, मग मी जातो आणि त्यानंतर मग बाकीचे सगळे शॉट ना ते मोठ्या वडिलांकडे घ्यायचे. तर इथे गेल्यावर बाल्कनीमध्ये जाऊन मी कानाला मोबाईल लावेल आणि श्रुतिकाची रेकॉर्डिंग, जे आज रेकॉर्डिंग घेतली मी, श्रुतिकाची रेकॉर्डिंग तर आज कन्फर्म झाली आहे. तर तिची रेकॉर्डिंग घेतली तर त्याचे व्हिज्युअल्स मी उद्या देईन. ओके, आणि शूट करताना वेळेस मला एक प्रकारे हे पण लक्षात ठेवावं लागेल की म्हणजे एक्सप्रेशन्स आणि त्यानंतर जे एक्सप्रेशन अजून काय म्हणत आहे, लिपसिंग. येस, ऑडिओ सिंक्रोनायझेशन, याच्यावर लक्ष ठेवावं लागेल कारण मागे पुढे नाही झालं पाहिजे. सो येस, आणि मग त्याच्यानंतर मग बाकीचे खूप छोटे छोटे शॉर्ट्स आहेत. ओके, म्हणजे ही डज फील रिअली, म्हणजे खूप जास्त डिप्रेस फील करतो. ओके, आणि नंतर मग कोणते शॉर्ट आहे, नंतर शॉर्ट आहे की तो सगळ्यांना कॉल लावण्याचा प्रयत्न करतो बट मोस्ट ऑफ देम आर बिझी. ओके, तर यांचे व्हॉइस ओव्हर मी सगळ्यांकडून घेईन. युजली मी ऑन द फोनच घेईन कारण खूप काही कठीण नाही आहे. बस एवढंच म्हणायचं आहे की अरे मला जमू शकत नाही, मी तुला थोड्या वेळाने फोन करतो किंवा समथिंग लाईक दॅट. बस अशाच प्रमाणे व्हॉइस ओव्हर आहे. त्यासाठी व्हिज्युअल्स मी ठरवले गेले आहे खूप सारे. मोस्टली मी मोठ्या वडिलांकडेच व्हिज्युअल्स ठरवले गेले आहे कारण तिथे कशाप्रमाणे प्रत्येक गोष्टीचं यूज करायचा वगैरे. ओके, आणि या विशाल सोबत आज बोललो मी. ओके, विशालसाठी मला आज अजून एक प्रॉब्लेम फाइंड आउट झाला आहे. जेव्हा आपण आपले ॲक्टर्स ॲमेचर असतात, ॲमेचर म्हणजे इतके जास्त प्रोफेशनल असतात. ओके, तर अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यासोबत स्क्रिप्टनुसार काम करणं खूप कठीण होऊन जाते. व्हाय? कारण त्यांच्यासाठी नाही का बाउंड्री असते का त्यांना फक्त स्क्रिप्टमध्ये जे लिहून आहे तेच बोलायचं असते. मग यामुळे काय होते की ते लोक म्हणजे ॲमेचर लोक काय होतात की एकदम भिवून जातात यस, आणि ते स्क्रिप्टमध्ये आहे ना तेच बोलतात. सो त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम होते. एक्सप्रेशन्स ते बाहेर काढत नाही, निघत नाही. यस, जे की नॉर्मल टॉकिंगच्या वेळेस युजली विदाऊट स्क्रिप्ट असते तर आपण इझिली बोलून देतो आणि खूप काही चांगलं पण बोलतो. जस्ट लाईक मी आता बोलून राहिलो आहे तर माझ्या हाती कोणती स्क्रिप्ट वगैरे नाही, बट मी बोलून राहिलो आहे ना, जे माझ्या मनात आहे ते मी क्लिअरली बोलून राहिलो आहे. असा कोणता लॅग नाही होत राहिला आहे, प्रत्येक वर्ड क्लिअर होत आहे. सो ओके, विशाल सोबत मला असं नाही वाटत. व्हाय? कारण विशालचा एक प्राईम डायलॉग आहे, खूप मोठा डायलॉग आहे त्याचा. ओके, आणि तो अंडरस्टँड करून देतो आपल्या कॅरेक्टरला की त्याच्यामध्ये गलती काय आहे. ओके, आणि मला असं वाटत नाही की समजा जर आपण त्याच्यामध्ये हे आणले म्हणजे स्क्रिप्ट आणली तर जो म्हणणारा व्यक्ती आहे म्हणजे विशाल,
तो भिवून जाईल आणि तो जस्ट लाईक हे होऊन जाईल. तर पहिले आपण ऑलरेडी रेकॉर्डिंग केली आहे आपल्या आवाजामध्ये, त्याला आपण बारवर ऐकू. ओके, आज संध्याकाळी आपण त्याला पुन्हा फोन लावू. ओके, बिझी आहे का नाही, रेकॉर्डिंगच्या वेळेस आपण त्यासोबत प्रॉपरली बोलून घेऊ आणि त्याच्याकडून पूर्ण ते रेकॉर्डिंग काढून घेऊ. ओके, काय काय पॉईंट म्हणायचे आहे, कसं म्हणायचं आहे. ओके, सिम्पल आपण त्याला गाईड करू तर इट वुड बी बेटर आणि त्यामुळे जो इंटेन्शन आहे ना तो क्लिअर होईल. ओके, श्रुती डोबळेचा जो ऑडिओ घेतला मी, तो ऑडिओ घेतला आहे जस्ट ऑडिओ रेकॉर्डरने. माझ्या मोबाईलमध्ये एक ॲप आहे, त्याच्यामध्ये मी ऑडिओ रेकॉर्ड करतो. त्यामुळे काय होते की माझ्या आवाजाची इंटेन्सिटी वाढवते आणि त्यामुळे हाय बीट रेट्सवर नाही का आणि हाय फ्रिक्वेन्सीवर आवाज रेकॉर्ड करतो. त्यामुळे त्याचा जो इम्पॅक्ट आहे, जो लोकांना जो ऐकण्याचा जो आहे तो खूप जास्त असतो. ओके, बट कसं आहे की सीनमध्ये म्हणजे शॉर्ट फिल्ममध्ये हे जे कन्व्हर्सेशन आहे हे फोनवर होत आहे आणि जे की मी आवाज रेकॉर्ड केला आहे ते असं म्हणजे बाय मॅन्युअली यांनी रेकॉर्ड केला आहे. सो जेव्हा आपण युजली असं बोलतो आणि फोनवर बोलतो, बोथ आर डिफरंट. ओके, फोनवर एक वेगळीच टोन असते आणि नॉर्मलमध्ये एक वेगळीच टोन असते. सो तो एक प्रॉब्लेम आहे, बट त्याच्यासाठी पण मला सोल्युशन फाइंड आउट झालं आहे. युजली काय करायचं, आपण आपल्यापाशी जे रेकॉर्डिंग आहे ते दुसऱ्या फोनवर ट्रान्सफर करायची. दुसऱ्या फोनवरून मग आपण माझ्या फोनवरून मी त्या फोनला फोन लावेल. ओके, मग त्याच्यामध्ये नाही का तो व्यक्ती नाही का रेकॉर्डिंग ऑन करेल. ओके, ते रेकॉर्डिंग प्ले होईल, ते प्ले होईल कॉलवर आणि ते कॉलवर माझ्या जाईल तर माझा कॉल रेकॉर्ड करेल तो ऑब्वियसली. तर जो रेकॉर्डिंग केलेली फाईल आहे त्याच्यावर पुन्हा रेकॉर्ड होईल, ऑडिओची लेअर येईल, फोनची लेअर येईल, म्हणजे फोनमध्ये कशाप्रमाणे बोलते ते. सो हा एक जुगाड आहे. हेच पाहू आता आपण कशाप्रमाणे होऊ शकते. ओके, श्रुतीचा ऑडिओ घेताना आय जस्ट फील लाईक दॅट की नाही असं नाही, इंटेन्सिटी होती यार, इट वॉज गुड या, बट त्याच्यामध्ये वेल कसं आहे की माझी शॉर्ट फिल्म बहुत सायलेंट आहे. इट वॉज टू मच सायलेंट यस, कारण जो पण बघणारा व्यक्ती आहे ना तो पण खूप सायलेंट फील करेल आफ्टर दॅट. सो इट जस्ट लाईक आपण नाही का एका इमोशन थ्रू आल्यानंतर दुसऱ्या इमोशनमध्ये डायरेक्ट जात नाही. सो काइंड ऑफ अंडरस्टँड की इमोशनला टच करेल बट बोट सायलेंटली. माझ्या व्हिडिओमध्ये ॲम्बियंट साऊंड खूप जास्त आहे. ओके, चालण्याचा, बोलण्याचा किंवा कोणती गोष्टी करण्याचा त्याच्यावरून जे ॲम्बियंट साऊंड येतो इट वॉज डॅम गुड यस, कारण मी त्याच्यावरच खूप जास्त आहे. युजली काल मी जो पहिला सीन आहे त्याच्यामध्ये 6 ऑडिओ ट्रॅक आहे, ओनली 3 व्हिडिओ ट्रॅक आहे. सो इट वॉज टू मच यस. त्याच्यानंतर कसं आहे खूप शांत असलं ना तेव्हा खूप सारे ऑडिओ ट्रॅक्स लागतात. येस, तर उद्या आपण याच्यावर शूट करू आणि एडिट पण करू. ओके, मी स्वतःला ठरवलं आहे की 15 ऑगस्टपर्यंत आपली शॉर्ट फिल्म कंप्लीट झाली पाहिजे. ओके, जे की 15 ऑगस्टपेक्षाही लवकर होऊ शकते म्हणा, बट उद्या राखी आहे. सो थोडंसं कठीण होऊन जाईल उद्या रेकॉर्ड करणं, बट प्रयत्न करू आपण. आणि विशाल कोटची रेकॉर्डिंग आहे ना ते आज प्रयत्न कर की आज काही नाही उद्या काय. ओके, सो आणि खूप सारे लोक एकदम अनकम्फर्टेबल असतात ड्युरिंग द रेकॉर्डिंग. सो त्यांच्यावर प्रेशर नको देऊ. ओके, सो जर ते ॲमेचर आहे ते त्यांच्याकडून प्रॉपरली काम होत नसेल. श्रुतीचाच एवढा प्रॉब्लेम होता, बट श्रुतीने तिचा बेस्ट दिला. विशालकडून तर या ही नोज, म्हणजे त्याला तर असं बस टॉपिक जरी दिला ना तरी तो सांगून येईल का असं असं बोला, असं बोलायचं. सो पाहू पुढे. सो आतापर्यंत एवढंच. सो दिस इज दॅट. काल अजून काय झालं, काल अजून काहीच नाही झालं. काल बस खूप थकवा आला. आय जस्ट फील रिअली टायर्ड राईट नाऊ. असं वाटतं केव्हा झोपतो केव्हा नाही, कारण काल रात्री मी 2 वाजेपर्यंत जागी होतो. त्यानंतर सकाळी मी 7:30 वाजता उठलो. सो 2 ते 7 म्हणजे ऑलमोस्ट 5 घंटे. आणि त्यानंतर मग तेव्हापासून जागीच आहे. सो till then everything is good is fine. So this is the episode number 1987. Right now we are at Maharashtra. Thank you.